अवघा देव. अवघा हे विश्व विश्व न दिसता काय दिसतं म्हटले, हे जग संपूर्ण परमात्मामय दिसतं. पण कधी ऐसा मनी वसुद्यावा भावगा, कैसा मनी वसुद्यावा भावगा. तर ऐसा कोणता, ही विश्व विश्व नसून परमात्मामय आहे ही भावना. खरं सांगू का, तुकोबारायांच्या चरित्रात एक प्रसंग असा आहे. तुकोबाराय शेत राखत असताना त्या चिमण्या तुकोबारायांना पाहिलं आणि उडून गेल्या. आणि त्यावेळेला तुकोबारायांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. म्हटले, मला बघून चिमण्यांनी उडून जावं एवढा मी वाईट आहे का? हे भाऊ कुणाचे? हा विचार तुकोबारायांच्या मनात येऊ शकतो, आमच्या मनात नाही का? तर हा विचार येण्याकरिता आमची पारमार्थिक स्थिती तशा पद्धतीची तयार होणं फार कठीण आहे. तुकोबारायांना ती भावना झाली आणि तुकोबाराय हे भांडण घेऊन देवाच्या समोर गेले. आणि तुकोबाराय देवाला म्हणू लागले, हे देवा, अरे म्हटले मला बघून चिमण्यांनी उडून जावं, म्हटले अशी माझ्या परमार्थाचा उपयोग काय? त्यावेळेला सांगितलं, माझी देवा तुझ्याकडून एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? अवघी भूते साम्याली देखिली म्या काही होती. या जगातली सगळी भूत मात्र हे मला समान नजरेनं दिसावं अशी माझी भावना आहे. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. हे पांडुरंगा, तुझी कृपा माझ्यावर आहे हा माझा विश्वास त्याच वेळेला बसेल. कोणत्या वेळेला? जर ही संपूर्ण भूत मात्र मला सामान्य कुणाला बोलत नाहीत. तुकोबाराय देवाच्या समोर ही भाषा वापरतात. याचाच अर्थ आम्हाला हे संपूर्ण विश्व समान नजरेनं दिसावं याच्याकरता आमचा परमार्थ चाललेला आहे. परमार्थ करायचा कशा करता? तर विश्व विश्व न दिसता जनिवनी अवघा देव ही भावना दृढ होण्याकरता आमची पारमार्थिक वाटचाल जर असेल तर मग तुकोबाराय सांगतात, इथं देहानं राम व्हायचं नाही तर व्हायचं कशानं? मनानं राम व्हायचं. आणि मनानं जर राम झालं तर काय होईल? विश्व विश्व न दिसता हे संपूर्ण देव दिसेल. राम म्हणता रामची होई जे. खरं सांगू का, सिद्ध अवस्थेचा क्रम सांगतो. मुखानं राम म्हणायचं आणि मनानं राम व्हायचं म्हणजे एक दिवशी परमात्म्याचा साक्षात्कार. म्हणजे मी कोण आहे ही अनुभूती अगोदर यावी. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या तत्वापर्यंत पोहोचावं. आणि एकदा मी कोण आहे हे कळालं की मग हे जग परमात्मा आहे हे कळावं. आणि ही परमार्थाची उच्चतम अवस्था आहे. याच्या पलीकडे परमार्थ नाही. कोणत्या पलीकडे? हे संपूर्ण विश्व परमात्मामय आहे ही भावना दृढ होणं ही परमार्थाची उच्चतम स्थिती आहे. आणि ही मिळते कशाने? राम म्हणता रामची होई जे. कशाने? राम म्हणता मनाने रामची होई जे. मनानं तुम्ही राम झालं पाहिजे. मग पुढे प्रश्न निर्माण होतो, मनानं राम होणं एवढं सोपं आहे का? गीतेमध्ये भगवान सांगतात, चंचलम ही म्हण कृष्ण किंवा बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. या जगतात सगळ्या गती गतीचं मापक आहे, मोजता येतात. या जगात जेवढ्या गती आहेत ना सगळ्या मोजता आलेल्या आहेत. पण एकाची गती मोजता आली नाही, त्याचं नाव आहे मन. मनाची गती आमच्या अध्यात्मानंही आजपर्यंत मोजली नाही. जर अध्यात्मानं मनाची गती मोजली नाही तर विज्ञानाच्या बापालाही ती सापडणार नाही. का? खरं सांगू का, विज्ञान कधी सुरू होतं? ज्या वेळेला मला वाटतं अध्यात्माची विज्ञानाचा जिथे शेवट आहे ना तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. म्हणजे आणि ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर आध्यात्मिक शास्त्र आमचं मनाची गती मोजत नाही. मन कसं आहे म्हटले, मन अतिशय चंचल आहे. आणि एवढं चंचल मन कसं राम होईल म्हटले, हे ज्या वेळेला जोपर्यंत मनाला नाशवान पदार्थ मिळतो ना तोपर्यंत मनाची धाव चालू आहे. ज्या दिवशी मनाला आम्ही अविनाशी पदार्थ देऊ त्या दिवशी मनाची धाव खुंटते. मन हे निश्चळ
झाले एके ठाई कधी तयावने काही निज सुखा. म्हटले ज्या वेळेला मन निश्चळ बनत, मन कसं आहे, चपळ आणि चंचळ आहे, त्या चंचळ असलेल्या मनाला निश्चळ कधी करता येतं, तर अविनाशी पदार्थ म्हणजेच परमात्म स्वरूपता आम्ही जर त्या मनाला दिली, तर मग ते मन काय होतं, त्याची धाव खुंटून जाते आणि मग परत माघारी. आता त्या मनाला जे ठिकाण मिळाले ना, ते आता परत पाठीमागे जीव गेला तरी येऊ देत नाही. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या. आता तुमचे चरण देखील या. आता मन कोठे धावे, म्हटले कोठेच न धावे. ते मन आता कुठेही धावू शकत नाही का. त्या मनाची धाव खुंटली. का खुंटली, तर तो अविनाशी म्हणजे शेवटचं टोक का प्राप्त झालं. धावणं कुठपर्यंत आहे, ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणावर गेलं की धावणं तिथं काय होतं, खुंटून जातं. आणि आम्हाला कोणत्या ठिकाणाला जायचंय, तर आत्मतत्वाची विश्रांती मिळावी हे आमचं परम ठिकाण आहे. आणि हे या ठिकाणापर्यंत मन जर गेलं ना, मग तिथे त्याची काय होते, धाव खुंटून जाते. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, मग देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. म्हटले आता देह भावना हरपली आणि आता कोणती भावना जागी झाली, म्हटले आत्मभावना जागी झाली. आणि हे होतं कधी, राम म्हणता रामची मनाने होई जे, मनाने रामची होई जे, असा अर्थ घ्यावा लागणार आहे. मग राम जर मनानं झालं तर परिणाम काय होतो, म्हटले त्याच्या पदाजवळ बसलं की तो त्याला असलेलं पद आम्हाला देतो, एवढा तो उदार आहे. अगदी उदाहरण सांगतो माता मौल्यांना, खरं सांगा, तुम्ही 4 चौघात एकदा त्या पतिराजाचं लाजत मुरडत एकदा नाव घेतात.